नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मवियाचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मवियाच्या उमेदवाराचा प्रचार कार्यक्रमाला सुरुवात, नाना पटोलेंसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची हजेरी। शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाने वाकचौरेंना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसच्या उत्कर्ष रुपवते नाराज, उत्कर्ष रुपवतेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता। आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढणार, आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू। नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान, नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू, बूथ आणि बूथमधील मतदारांच्या घरी मनाई असतानाही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरवर शरद पवारांचे फोटो, जळगावातील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी लावले बॅनर। भंडाराच्या तुमसरमध्ये नाना पटोलेंनी घेतली भाजपचे माजी आमदार चरण वाघमारेंची भेट, चरण वाघमारेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चा। नाशिकच्या सटाण्यात धुळ्याचे खासदार सुभाष भामरेंचे पोस्टर, कहो दिल से सुभाष बाबा फिर से या आशयाचे बॅनर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन पूर्ण, आजपासून पंचायत समिती गटनिहाय भाजपचे कार्यकर्ते गाठीभेटी करणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक, निवडणुकीत महायुती धर्म पाळण्याच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार। सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रचार साहित्य आले, तर शरद पवार गटाचे झेंडे, गमजे यासह इतर साहित्य दाखल। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवताळे भाजपात, तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं राजीनामा। आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा, संजय देशमुखांचा नामांकन अर्ज भरताना उपस्थित राहणार, जाहीर सभेत देशमुखांचा प्रचारही करणार। सातारा आमदार शिवेंद्रराजेंचा वाढदिवस साजरा, कार्यकर्त्यांनी आणलेली 20 फुटी केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन, शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसमोर शब्द ठोकला। निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक, या बैठकीत निवडणुकीसंदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन। जळगावच्या अमळनेरमध्ये लोकसभा निवडणूक आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग। खर्च निरीक्षक श्रीधर दास यांनी घेतला धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा, धामणगाव रेल्वे मतदारसंघातील अधिकारी तसंच पथकाच्या कामाचा आढावा। यवतमाळमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम, 20 शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत देशाच्या नकाशाची प्रतिकृती साकारली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत प्रशासनाचं शिबिर, शिबिरात अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण। धाराशिवमध्ये निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन, 6 आणि 7 एप्रिल रोजी आयोजित शिबिराला गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विविध पथकाचं गठन, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी। लातूरच्या औराद शहाजनीमध्ये 41°C तापमानाची नोंद, तापमान वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला। राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता, तर राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज। राज्यात उष्माघाताचे एकूण 13 रुग्ण, बीडमध्ये 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण, संरक्षणासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। अमरावतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल पावसात भिजला, पावसामुळे हरभरा सोयाबीन खराब, लाखोंचं नुकसान। अमरावतीत अवकाळी पावसाचा फटका, गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाल्याचं नुकसान, सततच्या अवकाळीमुळे शेतकरी संकटात। बुलढाण्याच्या लोणार, सिंदखेड राजा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडं, घरांवरील पत्रे पडले, तर शेतमालाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिम जिल्ह्यात लघु प्रकल्पातील पाणी पातळीत घट, लघु प्रकल्पातील पाण्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली, शेतकऱ्यांची चिंता वाढली।
मराठवाडा विद्यापीठातील मातोश्री वसतिगृहात 2 दिवसांपासून पाणी कपात. संतप्त विद्यार्थिनींची मध्यरात्री कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या बंगल्याबाहेर उपोषण. वाशिमच्या मालेगावात पावसामुळे हळद भिजली. हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हळदीच्या दरात घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पुन्हा अवकाळी. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद. मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदीचा निर्णय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई. गोंदियात 3,25,00,000च्या धान अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल. शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जळगावच्या शेतकऱ्याकडून केळीच्या बागांमध्ये कलिंगडाच्या अंतर्गत पिकाची लागवड. शेतकऱ्याला 1.5 एकरात कलिंगड पिकातून भरघोस उत्पन्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये फायनान्स कंपनी समोर शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी आंदोलन. आडगाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीचा पीक विमा नाही. मराठवाडा कृष्णा सिंचन प्रकल्पातील नीरा-भीमा बोगद्याचे काम रखडलं. धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर 2024 मध्ये कालव्यातून पाणी येण्याचा मुहूर्त लांबणीवर. लातूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला पाटबंधारे विभागाने टाळं ठोकलं. पालिकेचे 40 लाख रुपयांची थकबाकी. तेरणा प्रकल्पातून निलंगा शहराला पाणीपुरवठा बंद. परभणीच्या पालम ते राणी सावरगाव रस्त्याची चाळण. खराब रस्त्यांमुळे बस फेऱ्या बंद. रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या खेडमधील आखरवाडीत ऊस तोडणी दरम्यान शेतात आढळले बिबट्याचे बछडे. परिसरात पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोलीमध्ये 2 गटात दगडफेक. चिकन घेण्याच्या किरकोळ वादावरून 2 गटात राडा. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच चोरी. चोरट्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कम्प्युटर लंपास. कोल्हापूरचे मवियाचे उमेदवार शाहू छत्रपतींकडून माजी सैनिकांसोबत रंगपंचमी साजरी. कोल्हापुरात न्यू पॅलेसमध्ये रंगपंचमी साजरी. सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची रंगपंचमी. बंजारा समाजातील महिलांसोबत प्रणिती शिंदेंचा रंगोत्सव. सोलापूर भाजपचे लोकसभा उमेदवार राम सातपुतेंनी रंगपंचमीचा आनंद लुटला. पाणीवेस तालीम येथील युवकांसोबत रंगपंचमी केली साजरी. लातूर शहरात रंगपंचमीचा उत्साह. नागरिकांकडून रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा. महिलांसह लहान मुलांचाही या रंगोत्सवात सहभाग. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी. महंत, पुजारी आणि भाविकांकडून देवीच्या गाभाऱ्यात रंगांची उधळण. साताऱ्याच्या वाईमध्ये बावधनची बगाड यात्रा. शेलारवाडीतील विकास तानाजी नवलेंना बगाड्या होण्याचा मान. यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. प्रमुखपदी योगी निरंजननाथ. 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी योगी निरंजननाथांची निवड. जळगावच्या यावलमध्ये खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात 12 गाड्या ओढण्याची परंपरा. पंचक्रोशीतील भाविकांची यात्रेला उपस्थिती.